सगळे या ठिकाणी आलात आणि सत्य परिस्थिती जाणून घेतात ही खरोखरच आम्हाला वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि आम्ही तुमचे आभारी आहोत. लक्षात आलं, कारण शेवटी सत्य काय आहे हे शेवटी लोकांसमोर गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट कशी आहे की ते मुलीची डेथ झाली कोल्हापूरला आष्टर आदरमध्ये. हां, तर ते सुद्धा दुर्दैवी आहे. म्हणजे हे व्हायला नको, असं व्हायला नको. सडन झाल्यामुळे प्रत्येक फॅमिलीला थोडा शॉक बसतो. मी असो का तुम्ही असो का ते असो, पण काही ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे आपण टाळू शकत नाही. तर दैवानेच त्याला काहीतरी त्याची हे असू शकेल. लक्षात आलं. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला मी त्याची पार्श्वभूमी सांगतो काय होती. ही मुलगी तळ्याची पाताळे म्हणून दुपारी 2 ते 3 वाजता आली आणि तिनं पहिलं काय सांगितलं, डॉक्टरने उपाशी आली आहे, मला गाठ आहे मानेमध्ये, ती तपासून घ्यायची आहे, काढून घ्यायची आहे. मग आम्ही तिचं लोकलमध्ये म्हणजे तेवढ्याच भागात म्हणजे बाकी सगळं आम्ही तिचं रक्त तपासलं, ECG काढला, त्याचे पण रक्त तपासलं, शुगर बिगर सगळं तपासून तिचा फिटनेस घेऊन आम्ही तिला लोकलमध्ये तेवढा भाग सुरू करून आम्ही तिची गाठ काढली. ऑपरेशनमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. टाके टाकले, रक्तस्राव गेले, टाके टाकले आणि तिला आम्ही वॉर्डात कॉटवर घेतलं. कॉटवर घेऊन एक 10 मिनिटं 5 मिनिटं झाली, 10-12 मिनिटं तिला दम लागायला लागला, ब्रेथलेस झाली, ऑक्सिजन कमी झाला, BP कमी झाला. आम्हाला नक्की लक्षात आलं की जरी ECG नॉर्मल दाखवत असला तरी कुठंतरी तिला जन्मतः हार्टचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता असणार. ती बऱ्याच वेळा हे पॉईंट जे असतात ते ECGमध्ये दाखवत नाही. आणि एवढं साधं ऑपरेशन करायला मोठ्या एन्जिओग्राफी म्हणा किंवा हे सहसा म्हणजे 99.9% करत नाही. ECGमध्ये जर आपल्याला दिसलं असतं थोडा जरी काय प्रॉब्लेम तर आम्ही ते पुढचं केलं असतं. नंतर ब्रेथलेस झाली, एक रात्र आमच्याकडे होती, आम्ही तिला चांगलं रिवाईव्ह केलं, BP 100% आणलं. पण त्याचं कॉज काय, त्याचं कारण काय आहे हे आम्हाला तसं डायरेक्ट समजायला तयार नाही. म्हणून त्यांना मी चॉईस दिली, तुम्ही गोव्याला मेडिकल कॉलेजला घेऊन जावा. तुम्ही बोलत होती. हां, बरोबर सगळी बोलत होती, सगळं सांगत होती. गेली तेव्हा 100 होतं, 100 शिफ्ट केलं तेव्हा. किंवा तुम्हाला डेरवणला घेऊन जावा, ह्याला डेरवणला घेऊन जावा, कोल्हापूरला घेऊन जावा. तर त्यांनी कोल्हापूरला त्यांच्या कोणत्याही माहितीचं असल्यामुळे त्यांनी कोल्हापूर प्रेफर केलं. हां, बरं त्यावेळी तो अचानक आल्यामुळे त्याच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. मग मला म्हणाला डॉक्टर माझ्याकडे आता तुम्ही म्हणताय माझ्याकडे पैसे नाही आहेत तर काय करू. शेवटी म्हटलं तुला मी माझी ॲम्ब्युलन्स देतो, फ्रीमध्ये जा. माझी सिस्टर दिली, मी माझा डॉक्टर एक दिला आणि आष्टर आलेलं तुला पोचवलं. ज्यावेळी त्याला हँडओव्हर केलं त्यावेळी त्याचं BP 100 होतं, ऑक्सिजन 97 होता. कारण आमच्या डॉक्टरने त्यावेळी त्या डॉक्टरांशी बोलले. नंतर त्या डॉक्टरनी इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात केली. त्यावेळी तिचं हार्टचं जे पंपिंग असतं ते फक्त इको ते 15%च मिळालं. 2D इको म्हणजे काय म्हणतो इंजेक्शन 15% मिळाली. ह्याचा अर्थ आहे त्यांच्याकडे. ह्याचा अर्थ असा की तिचं हार्ट काम करत नव्हतं. आता गंमत अशी झाली, ज्यावेळी ती आमच्याकडे आली आम्ही BP वगैरे सगळं घेतलं त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता. आणि तिच्या रिलेटिव्हनी सुद्धा काही सांगितलं नाही, फक्त तिच्या फॅमिलीमध्ये दमा आहे सगळ्यांना, अस्थमा. तुम्ही लक्षात आलं पाहिजे. आणि मग ती हळूहळू रात्रीपासून सकाळपर्यंत सांगायला लागली, चालल्यानंतर दम लागायचा, चालल्यानंतर छाती धडधडायचं. आणि आम्ही कन्फर्मेटरी आलो की तिला कार्डिया काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग आम्ही पाठवलं, तिचं डेथ झाली. तर डॉक्टरांचा आम्हाला फोन आला की कन्फर्मेटरी काय तसं प्रॉब्लेम दिसत नाही, तर मल्टी ऑर्गन फेल्युअर असं रिझन दिलं. आता कसं आहे, ह्या लोकांना जसं वाटलं की आमची चूक झाली असेल. मग त्यांना आम्ही काय सांगितलं, जर तुम्हाला असं वाटत असेल की आमची चूक झाली आहे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे, जर तुम्ही तिचं पोस्टमॉर्टम करा,
तिचं इन्व्हेस्टिगेट आणि करा आणि ठरवा की आमची चूक आहे की तिला काय दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही आम्हाला 35 लाख रुपये द्या. नाही ते स्पष्ट सांगलं पाहिजे, त्याशिवाय ते करणार नाही. आता तू टाकायचं की नाही हे तुमचा प्रश्न आहे. कॅमेरा समोर असेल एडिट करतो आम्ही. आता बोललं ते एडिट करतो. ते आता काय कमी म्हणजे डॉक्टरांवर हल्ला विरोधी जी समिती आहे किंवा ते जे कायदा आहे त्या संदर्भात आपली काय हे असते. तुम्ही जर रेकॉर्डिंग बंद केलं तर ते आपल्याला बाहेर दिसणारच आहे. आम्ही आमच्या तोंडाने सांगण्यापेक्षा जे काय आहे ते दिसणार. कसं आहे, तिचा मृत्यू झाला ते आम्हाला फार वाईट वाटलं, कारण आज 45 वर्ष माझी हॉस्पिटलची ख्याती आहे की माझ्याकडे पेशंट आला म्हणजे तो वाचतो. माझी सरांची ख्याती जी आहे नागवेकर सरांची की आमच्याकडे पेशंट पाठवला म्हणजे तो 100% वाचायलाच पाहिजे. तो वाचला नाही त्याचं मला मोठं दुःख झालं. आणि एक आहे की जर मी पेशंट पुढे पाठवला, लक्षात आलं, तो पण म्हणजे असं नाही, पण मला पण ते म्हणजे आपल्याला कसं ते तिथे त्यांना पण ते डायग्नोसिस झालं नाही. आम्ही म्हणते की त्याला अंडरलाईन नक्की हार्टचं डिसीज आहे, त्याच्यामुळे तिचं डेथ झाली. पण हवे 18 वर्षाची मुलीला आपण, आणि तुम्ही सांगा पेशंटला बाहेर घेतल्यापासून मी रात्री 12-1 वाजेपर्यंत मी तिथे नाही तर इथे नाही. 12 आम्ही ड्युटी लावतो, 5 तास मी बघायचं 12पर्यंत. मला पुढे जागरण झपलं नाही की 12 ते 5 यांनी बघायचं. पुढे मिनल्ली बघायचं, सोनोनी बघायचं, मयुरी बघायचं, अशी आमची ड्युटीज असतात. आमचे चौघांचे ड्युटीज असतात. 4-4 तास यांनी बघायचं, यांनी मी. एवढं केल्यानंतर जर ती आता एक्सपायर झाली, माझं तर म्हणणं आहे की तिचं बॅडलक आहे, त्याच्याबरोबर माझंही बॅडलक असं नाही. माझं हॉस्पिटल असं होणं हे मी कल्पनाच करू शकत नाही. मी कल्पना करू शकत नाही माझ्या हॉस्पिटलमध्ये असं. असा प्रसंग कधी येईल लक्षात आलं. असा प्रसंग कधी येईल असं मी कल्पना करू शकतो. मला ते वाईट वाटतं, कधी कारण त्यांचे जे आरोप होते ते मला सहन झाले नाही. बांधा लोक येतात, काय ते सांगतात, गैरसमज झाला तर ते त्यांना जेव्हा फॅक्ट कळते तेव्हा ते काही रिॲक्शन न देता बरोबर जातं. हे असं आणणं करणं हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. लक्षात आलं. ठीक आहे, असू दे. तर त्यांचे भावना आहे ते आपण त्यांच्या भावनांना पण आपण आदर दिला पाहिजे. जर आपण सांगितलं गोष्टी तर ते जरा माझ्या दृष्टीने चुकीचं ठरेल.